प्रवाहामध्ये असते आणि प्रत्येक ठिकाणी उल्लेखनीय असते, अशी ही श्रमजीवी संघटनेची म्हणजे तुमच्यातल्या ह्या सगळ्या माझ्या भगिनी. हा दिवस आजच आपण साजरा करायला पाहिजे असं नाही. जागतिक महिला दिन आजचा हा दिवस आहे, पण महिलांचा रोजच सन्मान झाला पाहिजे आणि तो या श्रमजीवी संघटनेशिवाय दुसरीकडे होत असेल, पण श्रमजीवी संघटनेमध्ये जो महिलांचा सन्मान होतो तो उल्लेखनीय आहे. मैत्रिणींनो, स्त्री म्हटली की आपल्याला पहिले घर आठवतं. विचार करा की हे जग जेव्हा निर्माण झालं तेव्हापासून स्त्रियांचं महत्व आहे. ती जननी आहे, जन्म देते. मला 2 ओळी आठवतात. कोमल आहे की पण ती कमजोर नाहीये. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम नारी है. कोमल आहे पण कमजोर नाहीये, ती शक्ती आहे. आणि पुराण काळापासून आपण जर विचार केला तर लोपामुद्रा, गार्गी, घोषा, अपाला यासारख्या महिलांनी नेतृत्व केलेलं आहे. जेव्हा जेव्हा संकट आली पुराण काळामध्ये देवीने अवतार घेतलेला आहे. महिषासुर मर्दिनी असो नाहीतर आणखीन कुठे असो. आपण पुराण काळामध्ये जाण्याच्या आधी त्याच्यानंतरचा जो काळ आहे, म्हणजे ज्या शिवबांना घडवलं, मोगलांशी 2 हात केले अशा जिजाबाई, जिजामाता, इंग्रजांशी मैं मेरी झाशी नाही दुरी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाई, ज्यांनी 10-15 वर्ष या आपल्या देशाचा कारभार चालवला, पंतप्रधान म्हणून घुसवला, अशा स्वर्गीय इंदिरा गांधी किती महिलांची नावं घ्यायची, किती श्रेष्ठ महिलांची नावं घ्यायची. एक नाही अनेक. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा आपली स्त्री शक्ती उभी राहिली. आपल्या संघटनेचाच आदर्श घ्या. सन्माननीय विद्युतताई, ज्या वेळेस आणीबाणीचा काळ होता, कोणीही पुढे येत नव्हतं, पण ताईंच्या सोबत ताई त्या 7 महिलांमध्ये होत्या आणि जेलमध्ये गेल्या, आणीबाणीचा विरोध केला. आणि अशा ताईंचं नेतृत्व आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे. अशा भाऊंचं नेतृत्व आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे. आपण किती भाग्यवान आहोत. आपल्यासाठी प्रेरणा देणारी सोनूताई इथे आहे. आपण किती भाग्यवान आहोत. त्या श्रमजीवी संघटनेमध्ये महिलांना पुढे आणण्यासाठी वेणुताई त्याचे साक्षीदार आहेत. अशा आपल्या ताई, ज्यांनी या संघटनेमध्ये महिलांचं संघटन उभं राहावं म्हणून भाऊंना सोबत, भाऊंच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून ज्यांनी मेहनत केली, अशा आपल्या ताई. आणि आज ते कार्य सोनूताई करतायत. आपण सर्व महिला पदाधिकारी करतायत. ज्या वेळेस आपल्याला आपल्या ह्या आदिवासी समाजामध्ये, इतर समाजामध्ये अनेक स्त्रिया सुद्धा अशा ज्या आहेत की राणी झलकारी, राणी दुर्गावती, या सुद्धा उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला, ज्या आदिवासी समाजामधल्या होत्या, नेतृत्व करणाऱ्या होत्या महिलांच्या, त्यांनी सुद्धा या देशासाठी आणि महिलांसाठी कार्य केलेलं आहे. ती आई आहे, शेतमजूर आहे, पण कुटुंबाची काळजी घेणारी आहे.
ती म्हणजे कोण तर माझ्या समोर बसलेल्या, माझ्या मागे बसलेल्या या सगळ्या माझ्या भगिनी. काळजी घेते, पण संघर्षाची वेळ आली तर संघर्षाला पहिल्यांदा उभी राहणारी ही महिला आहे, ही स्त्री आहे. हे सगळं जे घर संसार चालवते ते करणारी ही आपली महिला भगिनी आहे, स्त्री आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या संघटनेमध्ये सुद्धा जर नेतृत्व मोर्चाचा काळ असेल, मोर्चा असेल, तर पहिल्यांदा जी समोर जाते ती आपली महिला कार्यकर्ती. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या गौरवाचा आहे. आपण एक नाव नाही, अनेक नाव, महिला कुठेही कमी नाही. आजच्या घडीला जर बघितलं, आता मुलांची परीक्षा चालू आहे 10वी आणि 12वीची. आपण जेव्हा रिझल्ट बघतो तेव्हा सगळ्यात जास्त पास होणाऱ्या या मुली आहेत. आजच्या घडीला जर नेतृत्व आपण बघितलं तर महिला कुठेही कमी नाही. म्हणजे अंतराळामध्ये जाताना सुद्धा कल्पना चावला, सुनीता विल्यम्स अशा ह्या महिला नेतृत्व करतात. आज महिला कुठेही कमी नाहीये. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आमदार आहेत, त्याचं उदाहरण आपल्या समोर बसलेले, खासदार आहेत, आपल्या देशाचं नेतृत्व करणारे आहेत. पण त्याचबरोबर आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या सुद्धा महिला आज या भारत देशामध्ये आहेत, कमांडो आहेत. अशी ही महिला भगिनी कुठल्याही क्षेत्रामध्ये आज कमी नाही. पण तरीही ह्या समाजासाठी देणं म्हणून आपल्याला समाजासाठी काहीतरी करावं आणि त्याच्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला ह्या प्रत्येक वेळी पुढे असतात. आज आपण बघितलं तर तसं पाहिलं तर परिस्थिती बदलली असं नाही. अजूनही गावागावामध्ये परिस्थिती तशीच आहे. अजूनही गावागावामध्ये आपल्या ज्या महिला भगिनी आहेत, आपल्या ज्या मुली आहेत, त्यांची विक्री होते, खरेदी होते. अवघ्या किती रुपयामध्ये? 25,000मध्ये. कोवळ्या वयामध्ये त्यांना जावं लागतं लग्न करून आणि तिथे त्यांचे अनेक हाल होतात. ही परिस्थिती आहे. अजूनही महिलांवरती अत्याचार होतात. अजूनही महिलांचे हक्क पाहिजे तसे मिळत नाहीयेत. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आजचा हा मेळावा जो आहे आपला, तो आपल्याला पुढे संघर्ष कसा करायला पाहिजे, श्रमजीवी संघटनेची महिला हिचं समाजामध्ये उल्लेखनीय काम कसं व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी हा मेळावा. या 2 दिवसामध्ये आपल्याला बरंच काही शिकायचं. तुम्ही सगळे शिकायला आलात ना, की फक्त महिला दिनासाठी आलेले आहेत? कशासाठी आलात? शिकण्यासाठी आलात. या 2 दिवसामध्ये आपल्याला बरंच काही शिकायचं. काय शिकायचंय? तर या समाजामध्ये अनेक अडचणी आहेत. महिलांना येतात, मुलांना येतात, आपल्या मुलींना येतात. सगळीकडे अनेक प्रश्न आहेत. कसले कसले प्रश्न आहेत? आरोग्याचा प्रश्न. आजही ह्या समाजामध्ये जवळ मोखाडा सारख्या ठिकाणी, डहाणू तलासरी सारख्या ठिकाणी आपली गरोदर माता जी प्रवासाचा प्रसूतीसाठी जाते, क्रिटिकल असतं आणि प्रवासामध्येच आपला आणि आपल्या मुलाचा जीव गमावते, अशी परिस्थिती आजची आहे. अनेक आपल्या भगिनींना प्रसूतीच्या वेळेस जीव गमावा लागला, आपल्या मुलांना गमावं लागलं.
आरोग्याचं सगळीकडे ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही. अनेक ठिकाणी आपल्याला संघर्ष करावे लागतात. मग हे संघर्ष करताना आपल्याला सेवाही करायची आहे, तर त्यासाठी आरोग्याचा प्रश्न घेऊन आपल्याला जायचंय आणि आरोग्याच्या प्रश्नावर आपल्याला कसं काम करायला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला 2 दिवसाचं हे प्रशिक्षण घ्यायचं आहे. 2 दिवसाचा हा मेळावा आहे. बालविकास आपल्याला अनेक वेळा असं दिसतं, मी सगळंच वाईट आहे असं सांगत नाही, पण आपल्याला आजची आपली अंगणवाडी जी केंद्र आहे ती फक्त खाण्याची केंद्र झालेली आहे. जिथे मुलांचा विकास व्हायला पाहिजे, अनौपचारिक शिक्षण मिळायला पाहिजे, ते होत नाही. तर अशा ठिकाणी अशा अंगणवाडीमध्ये जाऊन आपल्या महिला भगिनींना मार्गदर्शन करावं, अंगणवाडीमध्ये जाऊन आपल्या मुलांची सेवा करावी आणि ती कशी करावी ह्यासाठी ह्या 2 दिवसाचं आपलं हे शिबिर आहे. आज अनेक ठिकाणी आपण बघतो, भिवंडी असेल, वसई असेल, वाडा असेल आणि सगळीकडे वीटभट्ट्या झालेल्या आहेत. या वीटभट्टीवर 6 ते 14 वयोगटातली आपली मुलं, कोवळी मुलं, ज्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे. काय अधिकार दिलेला आहे की 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा. ते शिक्षण सक्तीचं आणि विनामूल्य असावं. पण हे दिसतंय का? आहे का? नाही. अजूनही आपली कोवळी मुलं त्या वीटभट्टीवर विटा वाहायचं, पिठा वाहायचं आणि अनेक गोष्टींचं काम करत आहेत. शिक्षणापासून वंचित आहेत. ती मुलं त्या शिक्षणामध्ये, त्या शिक्षणाच्या प्रवाहात कशी येतील ह्याच्यासाठी आपल्याला श्रमजीवी संघटनेच्या सर्व महिलांना काम करायचं. आपण जास्तीत जास्त ही जी आपली मुलं आहेत यांची आरोग्याची काळजी घ्यायची, यांच्या शिक्षणाची काळजी घ्यायची, यांच्या आहाराची, पोषणाची काळजी घ्यायची. आणि हे सर्व करत असताना हे कुठल्या माध्यमातून आपण केलं पाहिजे? जे शासनाचे प्रोजेक्ट आहेत, बालविकास असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपलं नेतृत्व करायचंय, आपली सेवा द्यायची. श्रमजीवी संघटनेमध्ये काम करत असताना सन्माननीय भाऊ आणि ताईंनी आपल्याला हे शिकवलेलं, गरज पडली तर संघर्ष करूया, परंतु त्याआधी आपण सेवा पण करूया. म्हणून आपण सन्माननीय भाऊंचा जो वाढदिवस आहे 23 ऑगस्ट आणि 23 तारीख ही महिन्याची प्रत्येक तारीख आपण भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन साजरा करतो. हे सर्व करायचं आहे. का करायचंय? आपणच का? ह्या समाजामध्ये अनेक महिला भगिनी आहेत, अनेक नेतृत्व करणाऱ्या महिला आहेत, पण मग फक्त आपण श्रमजीवीनेच का करावं? या समाजामध्ये काम करत असताना माझ्या श्रमजीवीच्या भगिनी ह्या कुठेही कमी नाहीत. त्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत आणि त्या सेवाही करतायत, त्या संघर्षही करतायत, त्या नेतृत्वही करतायत. हे आपल्याला दाखवायचंय. कोणाला दाखवायचंय? समाजाला नाही. हे आपण आपल्याला दाखवायचंय. हे आपण शिकायचं आहे.
मी जर श्रमजीवी संघटनेची महिला आहे, मी जर संघटनेची भगिनी आहे, तर ह्या संघटनेने मला खूप दिलं आहे, पण मी संघटनेसाठी काही केलं आहे का? तर नाही. ही वेळ आहे करण्याची. या संघटनेच्या सर्व सभासदांसाठी, ही संघटनेसाठी करण्याची वेळ आहे. आणि मला काहीतरी करायचंय. काय करायचंय की स्वातंत्र्याला 80 वर्ष झाली तरीही आपल्या मुली अल्प वयामध्ये त्यांचं लग्न केलं जातं, त्यांची विक्री केली जाते, खरेदी केली जाते आणि त्यांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. ते त्यांना सहन करावं लागू नये, त्या कोवळ्या बाल वयामध्ये त्यांनी शिक्षण घ्यावं, बागडावं. कुपोषणामध्ये आहार न मिळाल्यामुळे आपली कोवळी मुलं जग बघण्याच्या आधी सोडून जातात. आपल्या लहान लहान कोवळ्या मुली विटभट्टीवर काम करतात, ज्यांचं वय खेळण्याचं असतं, बागडण्याचं असतं. त्या वयामध्ये आपल्या मुलांना संघर्ष करावा लागतो, काम करावं लागतं, सोसावं लागतं. त्यासाठी, कशासाठी? समाज बदलण्यासाठी. समाज बदलायचं काम आपल्याला करायचं आहे. मला माहिती आहे सगळीकडे आपण पूर्ण पडणार नाही, पण जिथे जिथे आपली गरज लागेल त्या त्या ठिकाणी आपण समाज बदलण्याचं काम करूया. आजच्या घडीला आपली संघटना पालघर जिल्ह्यामध्ये आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि थोड्याफार प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागेल त्या त्या ठिकाणी आपल्या सर्व महिला ह्या उभ्या राहिल्या पाहिजे. पण ज्या वेळेस सेवा करण्याचं जेव्हा आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस सेवा सुद्धा करण्यासाठी आपल्या सर्व महिला या उभ्या राहिल्या पाहिजे. या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे. म्हणून हा समाज बदलण्यासाठी बघा आजपर्यंत सगळीकडे मी ज्या माऊलीचा उल्लेख केला, जिजामातांचा उल्लेख केला, हा समाज बदलण्यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलंय. जिजामातांपासून तर अनेक आजपर्यंतच्या म्हणजे नेतृत्वापासून आपल्या ताई असतील, सोनूताई असतील, यांच्यापासून हे समाज बदलण्याचं काम या सर्व महिलांनी केलेलं आहे आणि तेच काम पुढे नेऊन आपल्याला सुद्धा करायचं आहे. मित्रांनो, या जगामध्ये आई बदलली तर घर बदलते, घर बदलले तर गाव बदलते आणि गाव बदलले तर समाज बदलतो आणि ते समाज बदलायचं काम आपल्याला या आपल्या येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. आपल्या मुलींना पुढे न्यायचंय. आपले सभासद मोहिमेचा दौरा असताना भाऊचा दौरा केळघरच्या जव्हारमध्ये होता आणि तिथे भाऊंना जी कोवळी मुलगी दिसली, पूनम वळवी नावाची, की जिने तिला वयाचे 15 वर्ष झाले पण शाळेचं तोंडही बघितलेलं नाही. अशा अनेक आपल्या मुली अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. अजूनही अनेक मुलं वीटभट्ट्यांवर जातात आणि शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांसाठी आपल्याला काम करायचंय, गावामध्ये काम करायचंय, तालुक्यामध्ये काम करायचंय, जिल्ह्यामध्ये काम करायचंय. हा देश बदलण्यासाठी, गाव बदलण्यासाठी आणि समाज बदलण्यासाठी आपल्याला काम करायचंय. त्यासाठी हे 2 दिवसाचं आपलं शिबिर आहे. या शिबिरासाठी आपण सर्व इथे आलात. आपण सर्व श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्व करणाऱ्या वाघिणी आहात. मी आपल्या सर्वांना जिंदाबाद करते.
सलाम करते की आपल्या सारख्या श्रमजीवी संघटनेच्या महिला ज्या या समाज बदलण्यासाठी पुढे आलेल्या आहेत आणि तो समाज बदलून दाखवायचं काम आपल्या सर्व श्रमजीवी संघटनेच्या महिलांना पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून या 2 दिवसासाठी आपण इथे आलेलो आहोत. या 2 दिवसासाठी आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला अनेक गोष्टी इथे मांडायच्या सुद्धा आहेत. आपले अनुभव मांडायचे आहेत. आपलं नेतृत्व कसं वाढेल यासाठी, आपला कौशल्य विकास कसा होईल यासाठी बघायचं आहे. आणि ह्या 2 दिवसासाठी मला माहिती आहे 2 दिवस कमी पडतील, पण आपण वर्षभरामध्ये जे जे आपल्याला आत्मसात करता येईल ते आत्मसात करायचं आहे. पण ह्या 2 दिवसामध्ये आपलं नेतृत्व कसं वाढेल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सगळ्या श्रमजीवी संघटनेच्या वाघिणी आहात. मी तुम्हाला सगळ्यांना या महिला दिनानिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते, मनापासून तुमचं स्वागत करते आणि माझं प्रस्तावित इथे संपवते. जिंदाबाद.